महायुतीच्या जागा वाटपावर अखेर तोडगा निघाल्याची माहिती समोर आली आहे। भाजपाला 10 जागा मिळण्याची शक्यता असून शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही काही जागा देण्यात आल्या आहेत। मात्र काही मतदारसंघावर अजूनही तणाव कायम असल्याची चर्चा सुरू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीमध्ये सुरू असलेल्या जागा वाटपाच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळण्याची चिन्हे दिसत आहेत। भाजपाच्या वाटेला 10 जागा येणार असून सोलापूर, सांगली, सातारा, नांदेड आणि चंद्रपूर, गडचिरोली सारख्या महत्त्वाच्या जागांवर भाजप निवडणूक लढणार आहे, तर ठाणे, नाशिक आणि यवतमाळ या जागा शिंदे सेनेच्या खात्यात जाण्याची शक्यता आहे। पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करणार असल्याचे समजत आहे। मात्र संभाजीनगर, जळगाव आणि परभणी, हिंगोली या जागांवर अजूनही पेच कायम आहे। स्थानिक नेत्यांची नाराजी आणि उमेदवारांसाठी सुरू असलेली रस्सीखेच यामुळे महायुतीसमोर अजूनही मोठे आव्हान कायम असल्याचे चित्र आहे।